हॅलो, येतोय का? सर, बरं बोला. हॅट्रिक मिळवलेले आहे, तिसऱ्यांदा तुम्ही संसदेत जात आहात. काय भावना आहे? कारण की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत यंदा दक्षिण मुंबईत पाहायला मिळाली. मुळात वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही खरी शिवसेना, ती आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जे चालवित आहेत तीच खरी शिवसेना आहे. तिला वेगळी नावं दिली, कोणी काय लांबड्या केल्या, लांड्या केल्या, सगळ्यांना माहिती आहे. आणि किती व्यभिचार, म्हणजे नुसता भ्रष्टाचार नाही, व्यभिचार केला. तो व्यभिचार इलेक्शन कमिशनरनं केला, इलेक्शनच्या सगळ्या प्रोसेसमध्ये झाला. आणि म्हणून आमचं चिन्ह नाव जरी चोरलं तरी जनतेनं लक्षात ठेवलं की वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना म्हणजे आदरणीय उद्धवजींची शिवसेना ती पुढे नेत आहेत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये हॅट्रिक करताना सगळ्यात मोठा आनंद कोणता झाला असेल तर कालपर्यंत आमचा जुना मित्र पक्ष भारतीय जनता पार्टी सातत्याने आम्हाला टोमणे मारायचे, तुम्ही जे काय जिंकलात ते म्हणे माननीय मोदी साहेबांचा फोटो लावून जिंकला. आज मला खूप आनंद आहे की माझा हा विजय मोदी साहेबांच्या फोटो विना झालेला विजय आहे. तो आदरणीय उद्धवजींचा फोटो घेऊन झालेला विजय, आणि म्हणून तो मला जास्त महत्वाचा वाटतो. मोदी साहेबांचा फोटो तर नाहीच, पण उद्धव साहेबांबरोबर आमच्या महाविकास आघाडीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांचा फोटो सुद्धा आम्ही घेऊन फिरलेलो आहोत. आणि त्यांना कळून चुकलं असेल की तरी सुद्धा एक गोष्ट कायमची माझ्या खटकायची, तुम्ही जेव्हा जेव्हा असं म्हणता मोदी साहेबांचा फोटो लावून आम्ही जिंकलो, तेव्हा 2014 पूर्वी कोणाचे फोटो लावून तुम्ही जिंकत होता हे मात्र विसरलं जात होतं. आणि ते होतं वंदनीय शिवसेना प्रमुखांमुळेच भारतीय जनता पक्षाचा इथं विजय होत होता, तो त्यांना आम्ही सोबत होतो म्हणून मिळत होता. आणि म्हणून तो मला विलक्षण आनंद आहे. पण आता एक गोष्ट मात्र मोठी खटकते ती अशी की राजकारणातला सामाजिक, वैचारिक आणि आर्थिक व्यभिचार हा मात्र हृदयाला भिडणारा आहे, मानसिक त्रास देणारा नाही. राजकीय व्यभिचार तुम्ही पाहिलाच, वैचारिक व्यभिचार तुम्ही निवडणुकांमध्ये पाहिला. ज्या पद्धतीनं आदरणीय देशाचे पंतप्रधान त्यांची वक्तव्य, त्यांची त्या वक्तव्यांमध्ये त्यांची झालेली घसरण, आणि शेवटी तर त्यांनी महात्मा गांधींना कोण ओळखत नाही जगात इथपर्यंत मांडण्याची त्यांची झालेली घसरण पाहिल्यानंतर की हा राजकीय व्यभिचार आहे, हा वैचारिक व्यभिचार सुद्धा आहे. जिंकण्यासाठी आम्ही काही करू, कोणाला वाटेल ते बोलू, बसवून नेऊ, ही जी पद्धत आहे. आणि मग आर्थिक व्यवहार बोलण्याचं काय काम नाही, लॉन्ड्रीच आहे. ज्या पद्धतीनं उलाढाली होत आहेत, एका त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांनी मला काल परवाकडे भेटल्यावर बहुत पैसा लगायचा, हे जे काय वाक्य आहे ना, हे वाक्य समाजाने सुद्धा अंतर्मुख व्हायला पाहिजे. विकली जाणारी माणसं किंवा विकत घेणारी माणसं ही दोनही लोकशाहीच्या मुळावर येणारी माणसं लक्षात घेतात. आणि म्हणून हा जो वैचारिक आर्थिक व्यभिचार सुरू झालेला आहे तो या देशाच्या लोकशाहीला चांगला नाही. 400 पार दाखवून दिलं. एक्झिट पोल सांगणाऱ्या तुम्हा सर्व चॅनल्स तर काय करू, एक्झिट पोलला एक्झिट केलं बरं का. त्यामुळे तुमच्याबद्दलचा सुद्धा जनमानसातला विश्वास जातोय याची चिंता तुम्ही, म्हणून मी म्हणालो वैचारिक व्यभिचार, राजकीय व्यभिचार तुम्ही काय म्हणून आता तोंडाने सांगाल. काल तर तुम्ही 400 पार वाटलं त्याकडे फेकत होता तुम्ही. 2 दिवस लोकांचं मनोरंजन केलं. मला बोलणे म्हटलं तमाशा देणार नाही तुमच्या, तो तमाशा तुम्ही सुद्धा केला, त्या तमाशात तुम्ही सहभागी आहात. अंतर्मुख व्हा अशी माझी कळकळीची विनंती आहे. कारण देश महत्वाचा आहे, देशाचं संविधान महत्वाचं आहे आणि देशातली जनता महत्वाची आहे. त्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, त्यावर मात्र या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून निवडणुकीतल्या विजयाचा आनंद आहे, पण तो आर्थिक व्यभिचार आणि भ्रष्टाचार याची चिंता मात्र खूप लागली. तो वैचारिक व्यभिचाराच्या मुळे पायावर उभा राहतो. माणूस वैचारिक व्यभिचारी झाला का पुढचे व्यभिचार करायला मोकळा होतो. तसा तो मोकळा झालेला आम्ही पाहिला, हे मात्र खेदजनक आहे. एवढंच आहे मी त्याला सांगतो. तिथं सुद्धा तुम्हाला तुम्ही जायचं आहे ना पुन्हा सामाजिक व्यभिचार समजून जातो का त्यांना इकडचं गुलाबासोबत तिकडे पळून जावं लागलं, याच्यातच विचार. सुरक्षित का, तर आपणा मानाची म्हणून सुरक्षित आहे. मराठी माणसाला अंतर्मुख करणार लावणारी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने त्या विजयाकडे पाहावं आणि तुम्ही कुठे आहात असा विचार करावा. कुठल्या पक्षात तुम्ही विचार करा तुम्ही कुठे आहात.
आणि इतर समाज कुठे, इथं सुद्धा सामाजिक अभिसरण ते होत नाहीये, त्याचंही एक मला खरं आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण कोकणातल्या दोन्ही जागा जाताना पाहायला मिळत आहेत. रायगडची जागा गेली. मला वाटतं मी माझ्या ज्या पहिली 4 वाक्य उद्गारली त्याच्यात सगळं आलं. कोकणात काय घडलं, गावागावात जाऊन विचारा, मग तुम्हाला कळेल की काय घडलं. त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं मला काही यावेळेला योग्य वाटत नाही. मी 3 शब्द वापरले, सामाजिक, आर्थिक, व्यभिचार असा शब्द वापरलाय, भ्रष्टाचार पण. व्यभिचार लोकशाहीच्या मुळावर येणार एवढं लक्षात ठेवा. आदरणीय उद्धवजींचं कौतुक करावं थोडं आहे. अभिमान वाटतो आम्हाला नेतृत्वाचा, ज्या पद्धतीनं त्यांनी या लढाईमध्ये संघर्ष केला, कप्तानाला साजेसं ते वागले आणि ज्या आक्रमकतेने त्यांनी लोकांना जे प्रश्न मांडले ते लोकांच्या मनामध्ये भावले आणि लोकांनी त्यांच्यावर प्रचंड विश्वास दाखवला. ही नांदी आहे उद्याच्या महाराष्ट्रातील राजकारणाची राजकारण. कसं स्वीकारणार? महाराष्ट्राला ते मानवतच नाही. पण तरी सुद्धा तुम्ही महापालिकेच्या निवडणुका गेल्या 2 वर्षात नाही घेतल्या. तुम्ही कधी आवाज उचलला का? मी तुम्हाला विचारतो ना, तुम्ही 4थ्या स्तंभाचे सहभागी आहात, लेखणी आणि पण आहे. तुम्ही बोललात का कधी काय चाललंय लोकशाही? दमनशाही. काल परवाकडे तुमच्या चॅनलला दम देऊन सांगितलं की एवढे आकडे दाखवा, ते दाखवले तुम्ही. आता काय झालं? त्यांचं काय केलं? ते पडदे आड आहेत, नाव तुमचं खराब झालं. चॅनलवरचा विपणन हे सुद्धा चांगलं नाही, हे सुद्धा देशाला जायचं. तुमच्यावरचा विश्वास उडतोय याची सुद्धा तुम्ही विचार करा.